नमस्कार श्रोते हो, गोष्टी मनामनांच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे बंधारा. पुणे बेंगलोर रोडवरील वाई महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावरचा एक लहानसा फाटा. पुण्याहून वाईला जाणारी रात्रीची शेवटची एस टी जाते आणि त्या फाट्यावरील जय हिंद या एकुलत्या एक हॉटेलचा मालक किशाबापू आवराआवर करू लागतो. तो आधी स्टोव बंद करतो. तशी फुसकन हवा जाताच फुर्र असा एकसारखा होणारा आवाज एकाएकी बंद पडतो आणि एकदम सामसूम व्हावं तसं होतं. कानात घुमणारा तो नाद नाहीसा होऊन कान मोकळे होतात. नीरव शांतता पसरते. मग खांबाला टांगलेला कंदील घेऊन किशाबापू गल्ल्याजवळ येतो. कंदील टेबलावर ठेवून खण ओढतो आणि गल्ला मोजू लागतो. मळक्या नोटा दिव्याच्या तोंडाला धरून तीनदा न्याहाळून बघत त्याची चवड करतो. मग सगळा खुर्दा काढून टेबलावर ठेवतो. आदल्या पावल्या 10-20 पैशाची नाणी अलग अलग करून ती मोजण्यात तो गर्क असतो. मग तो सगळा खुर्दा आणि नोटांचं पुडकं एका पाकिटात घालून ते पाकिट आपल्या कुर्त्याच्या आतल्या कोपरीच्या खिशात ठेवून झालं की स्टोववरचं पातेलं आणि टेबलावरची किटली, बाटल्यांचा ढीग हे सगळं उचलून मागच्या मोरीवर नेऊन ठेवतो. कब्बशा आवरतो आणि आता दार बंद करून झोपायला मोकळा होणार एवढ्यात एक एस टी त्या फाट्यावरच्या हमरस्त्यावर थांबते. आपलं दार बंद करायचं सोडून तो त्या एस टीकडं बघत राहतो. 30-35चा एक तरुण आपल्या दोन्ही हातात 2 थैल्या घेऊन त्या एस टीतून खाली उतरतो. गाडी निघून गेल्यावर तो उतारू हातातनं सामान खाली ठेवून एकदा आजूबाजूला बघतो आणि पुन्हा सामानाच्या थैल्या उचलून त्या हॉटेलवरच येतो. तो जवळ आल्यावर किशाबापू म्हणतो, "पाहुणं, हॉटेल आत्ताच बंद झालं हो." "हॉटेल बंद झालं तरी ही पडवी मोकळी आहे नवं. एक तास घंटा इथं पडवीला थांबायला मिळालं म्हणजे झालं. त्याला कुठं आडकाठी नाही. एकाचा 4 तास थांबा की. मग द्या जरा पाणी, चूळबीळ भरतो." असं म्हणून तो पुढं झाला. आता काही इलाजच राहिला नाही. किशाबापूनं आत जाऊन पाण्यानं भरलेला एक जर्मनी जग आणून दिला. मग त्या पडवीतनंच बाहेरच्या अंगाला वाकून त्यानं हातावर पाणी घेऊन तोंड धुतलं. खळाखळा 4-5 गुळण्या भरल्या. वर मान करून धार तोंडाला लावली. घटाघटा पाणी प्याला आणि मग जग परत देऊन नेसूच्या धोतरानंच तोंड पुसत विचारलं, "आता बावधनला जायला गाडी कवा सापडल?" "बावधनला? आत्ता कुठली हो गाडी?" "आता गाडी नाही. शेवटची गाडी गेली की आता 10ला." "मग आत्ता हो?" "आत्ता काय, ट्रक बी गावला तर बघा." "हा, तीच आपल्या हक्काची एस टी म्हणायची." सहज विचारणा करावी म्हणून किशाबापू म्हणाला, "असं अवेळी कसं आला?" त्याबरोबर त्याचा चेहरा समाधानानं उजळला. त्याला निमित्तच मिळालं. त्यानं लगेच एका थैलीत हात घालून पेढ्याचा एक बॉक्स बाहेर काढला आणि त्याचं टोपण काढून अख्खा बॉक्स पुढं करून बोलला, "करा तोंड गोड." किशाबापूनं त्यातला एकच पेढा उचलला. हे बघून तो म्हणाला, "आहे, घ्या की आणिक." त्यानं आग्रहच केला तसा आणखी एक पेढा घेत किशाबापू म्हणाला, "हे पेढे कशाचं म्हणायचं?" "बसा, सांगतो." असं म्हणून त्यानं स्वतः बसलेल्या बाकावर शेजारी हात आपटून बसण्याची खूण केली. पेढा अजून हातातच होता. किशाबापू दार सोडून पुढं झाला आणि पडवीतल्या बाकड्यावर त्यानं हातानं दाखवलेल्या जागी बसला. तसा पेढ्याचा बॉक्स आणखी पुढं करत तो म्हणाला, "अहो घ्या की आणि." "बास, पुरं झालं." मग स्वतःच आणखी एक पेढा त्याच्या हातावर ठेवून तो बॉक्स थैलीत ठेवत म्हणाला, "ज्योतिबा पावला. त्याच्या किरपनं मुलगा झाला बघा. लगीन होऊन 13 सालानं. अरे वा वा, चांगले." वाक्कालिका कानावर शब्द आले
आणि केशवबापूनं तोंडातले शब्द तोंडातच ठेवून मागं वळून बघितलं. आपल्या नको त्या वयात गळ्यात पडलेली भोरपड दारात बघून तो हादरलाच. कचवतच म्हणाला, आलोच की. काय आलो? उठा आधी. आता लगेच उठलं तर बरं, नाहीतर ही बाया बगलेला हात घालायला कमी करायची नाही. हे ओळखून केशवबापू म्हणाला, बरं हाय, सकाळी आणि 4:30ला उठावं लागतं. जातो, पडतो. असं म्हणून तो उठला आणि दार बंद करून घेता घेता म्हणाला, बसा पडवीला आराम, येईल एखादा ट्रक आता. आतनं दार बंद झालं. बाकडावर बसलेला उतारू बघतच राहिला. त्याला फुटकन हसू आलं, पण हसू दाबत तो बाहेर रस्त्याकडे बघू लागला आणि साताऱ्याहून पुण्याकडे जाणारा एक ट्रक त्या हमरस्त्यावर थांबला. त्यातून मध्यम वयाचा एक पांढरपेशी माणूस खाली उतरला. ट्रक निघून जाईतोवर तिथंच थांबला. तो गेल्यावर अवतीभोवती बघून तोही त्या हॉटेलच्या दिशेने येऊ लागला. एक एक पाय उचलत सावकाश येत होता. जावं का थांबावं या अशा विचारात असावा. एवढ्यात त्या पडवीतनंच त्याला हाक आली, या पाहुणं, कुठं निघालाय? अवचित शब्द कानावर आल्यामुळे तो दबकला. चालता चालता थांबला आणि हॉटेलच्या त्या पडवीकडे बघून म्हणाला, कोण ते? कोण असतंय? तुमच्यागतच हाय हो. कुठं जायचंय? थोडं पुढं होऊन तो म्हणाला, जायचंय बावधनला. हे ऐकून पहिल्या उतारूला आनंद झाला. तो म्हणाला, या बसा इथं, मला बी बावधनलाच जायचंय. एखादी ट्रक बी घेईल म्हणून बसलोय वाट बघत. बरं झालं सोबत गावली. मग तो जवळ आला. त्याच्या हातात फक्त एक लहानशी बॅग होती. ती बाजूला ठेवून तो त्याच्या शेजारी बाकड्यावर बसला. कुठनं आला? सातारा. मग ट्रकनं का आला? मिळेल ती गाडी धरली. साताऱ्यानं पुण्या मुंबईला जाणाऱ्या रगड रात्राने आहेत की. यावर तो काही बोलला नाही. नजर बाहेर लावून तो बसून राहिला. मध्येच आठवण व्हावी तसं तो म्हणाला, ट्रक मिळेल ना? न मिळायला काय झालं? वाई महाबळेश्वरकडे जाणारं ट्रक काय कमी आहेत का? एक सुस्कारा सोडून तो पुन्हा बाहेर पाहू लागला. त्याची नजर अंधारात बुडून गेली. सोबत गावली या आनंदानं पहिल्या उतारूनं थैलीतल्या पेड्याचा बॉक्स काढला आणि त्यानं टोपण काढून तो पुढं करत म्हणाला, घ्या पेढं, करा तोंड गोड. झोपेतून दचकून जागं व्हावं तसं बघत तो म्हणाला, काय? अहो पेढं हो, करा तोंड गोड. पुत्ररत्न झालं आम्हाला. लगीन होऊन 13 सालांनी. तो भरड आवाजात कसंबसं म्हणाला, नो थँक्स, पेढे चालत नाहीत. काय डायबेटिक्स का काय म्हणतात ते आहे का? हो तसंच. मग काहीच गोड चालत नसल? हो ना. मग राहू द्या. असं म्हणून त्यानं त्यातला एक पेढा आपल्या तोंडात टाकला आणि बॉक्स परत थैलीत ठेवून म्हणाला, बावधन गाव काय तुमचं? होय. मग कोण कोण आहेत घरात? आई, मोठा भाऊ, वहिनी, भावाची मुलं आणि वडील. वडील जाऊन 5 वर्ष झाली. म्हणजे आता वडीलधाऱ्यापैकी एकटी आईच राहिली आहे म्हणा की. यावर तो काही बोलला नाही. मान वळवून दुसऱ्या बाजूला बघत राहिला आणि खिशातला एक रुमाल काढून तो नकळत डोळ्याला लावला आणि प्रश्न कानावर आला, बावधनचं कोण म्हणायचं तुम्ही? देसाई. घरात शेती-बिती असल? आहे की. मग साताऱ्याला आपण काय उद्योग करता? मी? होय तुम्हीच की. मी प्राध्यापक आहे. म्हणजे मास्तर? असं म्हणून प्राध्यापक बाहेर बघत राहिले. एवढ्यात एका गाडीचा प्रकाशझोत त्या फाट्यावर पडला. दोघंही बघत राहिले. एक ट्रक पुण्याच्या दिशेनं आला आणि साताऱ्याकडं भरधाव निघून गेला. आईला, ट्रक आला नाही की हो. असं हळहळून झाल्यावर बोलण्याचा पहिला धागा पुन्हा उचलत तो म्हणाला,
तुम्ही शिकल्या सवरलेली माणसं, एक विचारू का? काय तुमचा देवाधर्मावर विश्वास आहे काय? मी मूर्तिपूजा आणि कर्मकांड, व्रतवैकल्य असं काही मानत नाही. हे ऐकून त्याच्या मनानं चांगली उचल खाल्ली. नवा हुरूप यावा तसा तो बोलू लागला. मग ऐका, 1972ला माझं लगीन झालं. तेव्हा 20-22 वयाचा बाण गडी होतो. बायकोला बी लगेच पदूर आला. पर देव पोटाला फळ देना हो. 1 नाही 2 नाही अशी 7-8 सालं गेली. आमच्या मागनं लगीन होऊन लोकांसनी पोरं होऊ लागली. अहो वांजुटं म्हणू लागली माणसं आम्हाला. आणि 4 साल गेली. मग एक गुरु भेटला. तो म्हणाला, पूर्वजन्मी तुम्ही नाग मारल्यात, अमकं अमकं कर आणि ज्योतिबाला खेटं घाल. त्याप्रमाणे केलं. 1 वरीसभर जोडीनं खेटं घातलं आणि सांगायचं नवाल. म्हणजे शेवटच्या खेट्यालाच बायकोची पाळी चुकली. राहिली की पोटुशी. कालच्या पुनवलाच बघा बाळण झाली, पुत्ररत्न झालं. मग का मागून देव आम्ही, मग का मानून देव आम्ही? असा सवाल करून त्यानं पायाजवळची एक थैली बाकड्यावर घेतली. त्यात हात घालून तळ चाच पडला आणि स्टेनलेस स्टीलचा डबा काढून त्याचं टोपण उघडलं. त्यातनं रुपयाचे 2 डोळे काढून त्याला दाखवत तो म्हणाला, हे बघा, देवाला म्हणून मुद्दाम घडवून आणल्यात रुपयाचं डोळं. घ्या की हातात. आहेत का नाहीत घनसर? त्यानं ते डोळे हातात घेऊन पाहिल्यासारखं केलं आणि ते परत दिले. ते डब्यात ठेवत तो म्हणाला, रुपये 450 पडलं. जायनात का, पण देवानं वंशाचा दिवा दिला. असं म्हणून त्यानं एक चौकोनी चपटी मखमली डबी काढली आणि ती उघडून दाखवत म्हणाला, ही बघा, साखळी केली आहे 1.5 तोळ्याची. पदक कसं हाय का नाही झकास? स्वस्तिक हो, आपल्या धर्माचं चिन्ह. आणि अंगठी आपली 3 भाराची नाजूक. दागिने दाखवून झाले तरी तोंडाची टकळी काही थांबली नाही. मग त्यानं दुसऱ्या थैलीतनं कपडे काढले आणि खरेदी दाखवत तो बोलू लागला, बघा ही अंगडी टोपडी. अहो नवसा सायासन झालाय, मग हौस नको करायला. ह्यो लोकरीचा बाबा सूट बघा, 55 रुपयाचा आहे हं ह्यो. आमच्या गावातल्या साळत एक बाई आहे देशपांडे म्हणून, त्यांनी इनलाय. काय झक्कूबाज डिझाईन काढले बघा की. कपडं दाखवून झाले आणि मग एक थैलीतला एक मोठा डबा बाहेर काढून त्याचं तोंड उघडलं. त्यातनं एक लाडू काढून त्याला देत म्हणाला, घ्या, डिक्काचा हाय. आईनं मुद्दाम सुनासाठी केक करून दिल्यात. बाळंतणीची कंबर बी घट्ट येते आणि पोराला दूध बी मांदाळ. अहो घ्या की. अरे त्याच्या, तुम्हाला गोड चालत नाही, नाही का? असं म्हणून त्यानं पुढं केलेला लाडू परत त्या डब्यात ठेवला. तो डबा पुन्हा थैलीत ठेवत म्हणाला, थांबा तुम्हाला एक अशी वस्तू दावतो, कशी अगदी बघण्यालायक. असं म्हणून दुसऱ्या थैलीतनं एक पुठ्ठ्याचा बॉक्स काढला. त्यातून पाळण्यावर बांधायची एक मोठं गोल फिरणारं प्लॅस्टिकचं हत्ती घोडे असलेलं खेळणं काढलं. त्याला कुर्र कुर्र करून चावी दिली आणि ते खेळणं खिळ्याला टांगावं तसं आपल्या एका हाताच्या बोटाला टांगून अंतराळी धरलं. तसं ते गोल गोल फिरत राहिलं. लहान मूल ते पाहून आनंदून जावं तसा त्याला आनंद झाला. निरागस हसत तो म्हणाला, बघा किती वेळ फिरतंय, 5 मिनटं फिरत राहते. खेळणं फिरत होतं आणि ते फिरून दाखवणाऱ्याच्या डोळ्यात वात्सल्याचा आनंद उसळत होता. तो पाहून त्या सहप्रवाशाचे डोळे तरारले. आपल्या खिशातला रुमाल काढून तो आपले डोळे टिपत म्हणाला, किती हौशी आहात हो. तुम्हाला अजून कुठं सगळं दावलंय. असं म्हणून बाकी खेळणी तो काढू लागला. त्यात वाघ, सिंह, हत्ती, घोडे असे प्राणी होते. चुई चुई असा आवाज काढणाऱ्या बाहुल्या होत्या. 3-4 प्रकारचे खुळखुळे होते आणि सारं किती दाखवू आणि किती नको
असं त्याला झालं होतं. ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. चेहऱ्यावरचा तो भाव पाहणाऱ्याला जाणवत होता. त्या सहप्रवाशालाही तो जाणवला आणि त्याला बरं वाटावं म्हणून त्यातलं एक एक खेळणं त्यानं मुद्दाम उचलून हातीही घेतलं. ही सर्व खेळणी पाहून झाली. मग एक एक खेळणं तो नीट त्या बॉक्समध्ये ठेवू लागला आणि वाट पाहून कष्टी झालेला तो प्रवासी लांबवर नजर टाकत स्वतःशी बोलावं तसं म्हणाला, केव्हा येणार ट्रक? तो केव्हा येणार आणि आपण केव्हा जाणार? धीर देत दुसरा म्हणाला, येईल हो. का काळजी करता? 12 वाजून गेले ना. जाईनात. आता आपण एकटं आहे का? कसं झालं तरी दुखतं आहोत. एकाला दोघं असल्यावर बोलण्यात येळ जातोय हो. त्याचं काय एवढं? एवढ्यात प्रकाशझोत समोरच उजळला. डोळे एकदम दिपले. बसल्या बाकड्यावर लांबवर बघत एक जीव मनातल्या मनात ट्रकचा धावा करू लागला. प्रकाश जवळ आला. धावणाऱ्या गाडीचा आवाजही मोठा होत कानावर येऊ लागला. वाई महाबळेश्वरचा तो फाटा प्रकाशानं गिळून टाकला आणि पुढच्या क्षणी फाटा मागे अंधारात ठेवून प्रकाश भरधाव सुसाटत पुणे मार्गे पळून गेला. मन सुन्न होऊन गेलं. कपाळ घामानं ओलं झाल्यासारखं वाटलं. म्हणून त्यानं खिशातला रुमाल बाहेर काढला आणि सोबती त्याला म्हणाला, खिशातनं कसला कागद बाहेर पडला बघा. त्यानं पाहिलं आणि तारेचा तो कागद हातात घेऊन गुपचूप पॅन्टच्या खिशात ठेवून दिला. त्या तारेची आठवण होताच मन पाखरू होऊन भरारलं आणि बावधनला जाऊन पोचलं. आईनं पोटाशी धरून आलबेला घेतला. कानशिलावर बोटं मोडली आणि कानावर तो नको तो प्रश्न आला, मुलाचं नाव काय ठेवावं? भानावर आल्यागत करून त्यानं विचारलं, काय म्हणता? नाही म्हटलं, पोराचं नाव काय ठेवावं? तुम्हाला जे आवडेल ते ठेवा. तुम्ही 4 गावात राहता, सुचवा की जरा झकास काहीतरी. विचार करतो. असं म्हणून त्याने वेळ मारून नेली आणि कुठंतरी शून्यात बघत घोर चिंता, काळजी, धास्ती या डोहात तो बुडून गेला. थोडी वाट पाहून त्यानं विचारलं, काय सुचतंय का? तो बोलला नाही हो. काही सुचत नाही. अजून विचार करा. ट्रक येईतोवर आपल्याला काय काम? यावर थोडा वेळ गेला आणि एकदम काहीतरी सुचल्यासारखं करून तो म्हणाला, तुमच्या त्या गावस्करनं आपल्या पोराचं नाव काय ठेवलंय? मला माहीत नाही. काहीतरी राहुल का काय असं आहे हो. मला कल्पना नाही. एवढ्यात लख्ख प्रकाशाचा एक पट्टा समोरच झळकला. हॉर्नही कानावर आला आणि पाठोपाठ एक ट्रक हमरस्त्यावर वाई महाबळेश्वर फाट्यावर आला. या दोघांनीही हात केले. ट्रक उभा राहिला. कुठं जाणार? काय अशी चौकशी झाल्यावर त्या दोघांनाही फ्रंट सीटवर बसवलं. 2-2.5 तास वाट बघितल्यावर रात्री 12:30ला ट्रक मिळाला. एक काळजी मिटली आणि दुसरी मनात दाटू लागली. केव्हा ट्रक थांबला हे कळलं नाही. ते कळायला मन शुद्धीतच नव्हतं. दोघेही खाली उतरले. मुख्य रस्त्यापासून गाव थोडं आडबाजूला होतं. काही अंतर चालावं लागणार होतं. दोन्ही हातात थैल्यांचे ओझं असून एकाला केव्हा पोहोचेन असं झालं होतं आणि दुसऱ्याच्या पावलातलं सगळं बळच गळून गेलं होतं. घशाला कोरड पडली होती. औंधाही गिळत नव्हता. पण आलेल्या चंद्राचा प्रकाश खाली सांडला होता. पण डोळ्यापुढं कुणीतरी आडवा पडदा धरावा असं झालं होतं. त्याचे पायच उचलत नव्हते. सोबती म्हणाला, का हो असं? उचला की झपाट्यानं पाय. काय घरची वडबीड आहे का नाही तुम्हाला? काय बोलणार? तो मुक्यानंच चालत राहिला. गाव जवळ आलं. वेस दिसू लागली तशी चौकशी केली. साहेब, आपलं घर गावात कुठं आहे? पेठेतच. आमची सासूरवाडी पेठ सगळी वलांडून गेल्यावर त्या शिरकाईच्या देवळाजवळ आहे. वेस जवळ आली. बोलणं कळेना झालं. त्याचं कशातच लक्ष नव्हतं. शब्द कानावर पडत होते पण अर्थ आत शिरत नव्हता. पेठ आली आणि लांबूनच रडण्याचा आवाज कानावर आला. त्याचे पाय ठेचाळल्यासारखे झाले. गळा हुंदक्यांनी दाटून आला. अंग सारं गदगदल्यागत झालं. हे बघून सोबत्यानं विचारलं,
काय हो, काय झालं? त्याला बोलता येत नव्हतं. धड उभंही राहता येत नव्हतं. आधाराविना पाऊल उचलत नव्हतं. त्यानं कसंबसा त्याच्या खांद्यावर हात टाकला. एका हाताचा तळवा आपल्या तोंडावर ठेवला आणि कसेबसे पाय उचलत राहिला. घर जवळ आलं. त्याचीच वाट बघत असलेला थोरला भाऊ त्याला बघताच हंबरडा फोडून आडवा आला. गळी पडून हुंदके देत म्हणाला, तुझ्या पायी आईनं मघापतूर जीव धरून ठेवला होता. एक अर्धा घंटा आधी आला असतास तर भेट झाली असती. गदगदल्या दाबल्या आवाजात आई असं म्हणून आपल्या भावाच्या मिठीतून तो बाजूला झाला आणि घरापुढच्या गर्दीतनं आवेगानं आत घुसला. बंधारा फुटावा तसं घडलं. 2.5-3 तासाचा त्याचा सोबती हे सारं थक्क होऊन बघत होता. इतका वेळ बाड बाड करणारी त्याची जीभ लोळी होती. हातातलं ओझं पेलवेना झालं होतं. माणूस कोणाचं कोण, पण त्याचा गळा दाटून आला होता. हुंदके अनावर होऊन आवर कसा घालावा हे कळेना झालं. तो तिथेच थोडा वेळ उभा राहिला, कड जाऊ दिला आणि जड पावलं उचलत पुढे निघाला. गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.